नमस्कार मित्रांनो, 22 मार्चला एक मोठं मैदान आहे. वाळवा तालुका जिल्हा सांगली वाळव्याच्या फाटीवर मैदान आहे. ते मैदान 1 नंबरचं बक्षीस ट्रॅक्टर आहे, 2 नंबरचं बुलेट आणि 10पर्यंत टू व्हीलरच आहे त्या. आणि त्या मैदानामध्ये एक टॉपचे पैरे, एक अंदाजे संभावित काही फिक्स असतील. सुरुवात करतोय त्या पैऱ्यांना. 1 नंबरचा पैरा आहे सचिन. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला सचिन आणि संतोष तोडकर यांचा सुंदर 11-11 ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये. 2 नंबरचा पैरा आहे हिंद केसरी आगा शिवनगरकरांचा पुसेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला लक्षा आणि त्याच्यासोबत समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावे यांचा साई 11-11 ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. 3 नंबरचा पैरा एक टॉपचा पैरा घरणिकीकरांचा राजाचं होम ग्राउंड म्हणा, त्याच्या जिल्ह्यातील ते मैदान आहे. आणि घरणिकीकरांचा राजा आपल्याला संघर्ष योद्धा बुलेट यासोबत दिसणार आहे. एक टॉपचे नामांकित पैरे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि होतील सुद्धा असं वाटतंय मला, कारण की मैदान जे आहे ते टॉपचं आहे. चेष्टा नाही, ट्रॅक्टर आहे तिथं. 4 नंबरचा पैरा आहे पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि सर्जा काय कमालीचा आनंद आहे, सगळ्या महाराष्ट्राने बघितला आहे आणि कशा पद्धतीचा पळ आहे त्याचा पण सगळ्यांनी बघितलेला आहे. तो कोणासोबत पळताना दिसेल, तो आपल्याला पळताना दिसणार आहे विठ्ठल नाना अजय शेट कलेडोन. आत्ता सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपला त्यांचा एक धावणीचा नंदी आहे चिक्या नावाचा. आणि कसला पळतोय सगळेजण बघतायत आणि कशा पद्धतीचं त्याचं नियोजनसुद्धा होतं आहे. आणि एक त्यांच्या धावणीतला एक माझा आवडता नंदी आहे चिक्या आणि वेगाचा शेवट सर्जा आपल्याला पळताना दिसणार आहे ही जोडी. आणि स्वतः विठ्ठल नाना असतील गाडीवरती. 100% त्या मैदानामध्ये टू व्हीलर फिक्स आहे, कारण की जोडी सगळ्या महाराष्ट्राला कळेल की काय जोडी कशा पद्धतीनं पळते. 6 नंबरचा पैरा धामनेरचा स्वराज आपल्याला पळताना दिसणार आहे. धामनेरचा स्वराज आपल्याला फलटणचा म्हणजे सोमाडा व तरडपकर यांचा जो लखन आहे सध्या महाराष्ट्रामध्ये, जो गुलालाचा बेताज बादशाह आहे, असा हा लखन आणि धामनेरचा स्वराज ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. काय जोडी आहे, काय टॉपची जोडी आहे आणि संबंध महाराष्ट्र बघेलच कशा पद्धतीने या जोडीचा पळ असेल ते. 7 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये गुलालाची पण एक जोडी आहे, टॉपची जोडी आहे, सतत गुलालामध्ये असणारी जोडी आहे. काही कारणास्तव 1-2 वेळा फॉल झालेत ही जोडी, परंतु 100% त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने पळ दाखवेल. चिक्या कारुंडेकरांचा चिक्या अजय शेट यांचा जो चिक्या आहे तो आपल्याला पळताना दिसणार आहे. तो आपल्याला घोटच्या सर्जासोबत, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे घोटचा सर्जा कशा पद्धतीचा पळ आहे त्याचा, आणि तो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला रॉकेट आहे. आणि मुंबईमध्ये असो किंवा 3 फेऱ्याचं मैदान असो, त्या मैदानामध्ये गाजतो आणि गाजवतोच मैदान, असा हा जोड आहे. आता जोड म्हणाय नाही, चिक्या आहे सर्जा का असं होते काही कळेना. आणि मुंबईमध्ये चिक्या जो आहे तो थोडासा एवढा पळताना दिसत नाही, परंतु 3 फेऱ्यामध्ये गुलालाचा बादशाह येतो. बघूया कशा पद्धतीचं त्याचंसुद्धा नियोजन होतं आहे, बघूया. 8 नंबरचा पैरा मुंबईची जोडी पळताना दिसणार आहे. ती मुंबईची जोडी ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये येते आणि बघूया कशा पद्धतीनं ती नियोजन होतं आहे त्याचं. भुंगा आणि मेहरबानची जोडी आपल्याला पळताना दिसेल. मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि तो मेहरबान कुठला, तो मुंबईचाच आहे. आणि बघूया कशा पद्धतीनं तो सुद्धा कशा पद्धतीचं नियोजन त्याचंसुद्धा होतं आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तो सुद्धा एक टॉपचाच नंदी आहे मेहरबान आणि चांगली जोडी पळेल. 9 नंबरचा पैरा महान भारत केसरी द्वारलेचा हरण्या आपल्याला पळताना दिसणार. हरण्या कोणासोबत दिसेल, हरण्या जो आहे तो आपल्याला नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्यासोबत दिसेल. पाखऱ्या जो आहे तो डाव्या खांदी पळावं लागेल त्याला, कारण की पाखऱ्या दोन्ही खांदी पळतो, परंतु उजव्या खांदी जो आहे तो हरण्या पळतो, डाव्या खांदी कधी पळत नाही तो. आणि बघूया चांगलं जर कॉम्बिनेशन जर असेल हे तर 100% गुलाल असेल. 7 चांगली भेटली पाहिजे त्यांची एकमेकांना. मथुर येतोय 10 तारखेला, मथुर येतोय. मथुरचा पैरा जो आहे तो कोण असेल, मथुरचा पैरा आता सगळ्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, मला एवढं सांगू शकत नाही मी मथुरचं नियोजन कोणासोबत होईल, परंतु मथुर त्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. तुम्हाला काय वाटते, काय असेल पैरा, तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मला वाटते चांद असेल. आदत वासराला घेऊन मथुर 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पळतो तर पळतोच म्हणायचं. आणि चांद आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आदतमधला एक टॉपचा नंदी आहे की तो पळतोय, लय खतरनाक स्पीडनं पळतोय. मला वाटतं हे बरं काय का अंदाजित पैरा आहे, तुम्हीसुद्धा सांगू शकता कमेंट्स बॉक्समध्ये कोण असेल त्याच्या मथुरचा पैरा. 11 नंबरचा पैरा
आता 11 नंबरचा पायरा जो आहे तो साखरवडीकरांचा बावरे आपल्याला अमित शेठ भाडे यांच्या चिमण्यासोबत दिसेल आणि ही सुद्धा जोडी एक चांगली आहे. चिमण्यासुद्धा खूप दिवसानं कमबॅक करतोय. आजारी काय चिमण्या काय समजेनं झालं आहे, परंतु बावऱ्यासुद्धा सगळ्या महाराष्ट्रामध्ये गुलालाचा बेताज बादशाह आहे. बघूया कशा पद्धतीनं बावऱ्याचं सुद्धा नियोजन होतं ते. एक अंदाजित पैरे आहेत. 12 नंबर पैरा या गाडीला रोखणं कठीणच होईल बरं का, अवघडच आहे या गाडीला रोखणं. कोण असेल याचा पैरा हिंगोलीकरांच्या सर्जाचा? मला वाटते दैवत गोवेकर यांचा बैजा, पृथ्वीराजदादा खोटवळ यांचा बैजा. आता सध्या महाराष्ट्रामध्ये तो आजारी होता, परंतु आता एक चांगला नंदी आहे. तो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, घोटच्या सर्जगत दिसायला आहे आणि त्याचा पळ पण तसाच आहे. लखनसोबत खूप वेळा पळाला आहे तो आणि खूप वेळा त्याने गुलालसुद्धा मिळवला आहे. बघूया आता कशा पद्धतीनं त्याचं नियोजन जे आहे ते होतं. एक अंदाजित पायरा आहे हिंगोलीच्या सर्जासोबत. जर सर्जा नाही हिंगोलीच्या सर्जासोबत तो नाही पळाला तर मग कोण पळू शकतो? मला वाटते पिस्टन नाही पळायचा. पिस्टन बापूसाहेब आंबेडकर वडकी यांच्या नियोजनामध्ये तो पळतो सर्जा हिंगोलीचा. मला वाटते 22-11 सोन्या पळेल का? काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स बॉक्समध्ये सांगा बरं का. 11 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सुंदर बॉस सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर बॉस आपल्याला नाशिकच्या तांडवसोबत दिसेल मला वाटते असं. आणि नाशिकचा तांडवसुद्धा चांगलाच पळतो. बघूया कशा पद्धतीनं नियोजन जे आहे ते होतं आहे. 12 नंबरचा पैरा बावधनचा लक्ष कोणासोबत दिसेल? बावधनचा लक्ष आपल्याला आता एक सध्या महाराष्ट्रामध्ये टॉपला पळतो आहे. येडा रायना म्हणून एक नंदी आहे आणि तो सुद्धा एक चांगलाच पळतो. बघूया काय होतं कसं काय. 13 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये किरणप्पा शालगावकर तसेच उत्तम शेट गवळी यांचा रायना आपल्याला निमगावकरांच्या सावकारसोबत दिसेल. आणि सावकार सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ही जोडी माळशिरसच्या मैदानामधली 1 नंबरची जोडी आहे आणि ही जोडी पुन्हा एकदा त्या मैदानामध्ये दिसेल. किरणप्पांचं भारतबद्दल थोडीशी अपडेट द्या मला की काय कधी पळणार आहे काय. 14 नंबरचा पैरा आहे तेजा विठ्ठलांचा तेजा आपल्याला पळताना दिसेल जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरसोबत. आणि सुंदर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, कुठलंही मैदान असू दे त्या मैदानामध्ये गुलालामध्ये असतोच म्हणावं लागेल. बघूया कशा पद्धतीनं त्याचं नियोजन जे आहे ते होतं आहे. 16 नंबरचा पैरा अवतार पवार या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव त्यांचं केलेलं आहे अर्जुनने. तो अर्जुन आपल्याला पृथ्वीराजदादा कुटवळ दैवत गोवेकर यांच्या प्रभू किंवा किसनासोबत दोघांच्यापैकी एक असेल. आणि अर्जुन सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की टॉपमध्येच पळतो. तो कधीही टॉपच्या हलक्या पायऱ्यात पळत नाही. जरी हलक्या पायऱ्यात जरी पळाला तरी तो 100% गुलामध्ये असतोच. 17 नंबरचा पैरा वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल आपल्याला नाशिकच्या विराटसोबत दिसू शकेल. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. 18 नंबरचा पैरा किनईचा बदाम. आत्ता किनईकरांचा बदाम सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, एक टॉपच्या स्पीडनं पळतोय. तो कोणासोबत पळतोय कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. त्याचा पैरा सांगू शकत नाही. तो पैरा आत्ता कालच्या मैदानामध्ये जोडी 1 नंबर म्हणजे गुलालामध्ये होती ती जोडी पळेल. कोण होतं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. 11 नंबरचा पैरा एक स्टॉपचा पैरा आहे पक्षा 10 सोबत पळताना दिसेल आपल्याला मल्हार 11. बघूया स्वर्गीय पंडित पडके 10 सरकार यांचा जो पक्षा किंवा सर्जा 10 या दोघांच्या सोबत आपल्याला पळू शकतो मल्हार 11. शेवटचा 20 नंबरचा पैरा मानगरकरांचं वादळ आपल्याला कुमटेच्या वजीरसोबत दिसेल. बघूया काय होतं काय नाही कमेंट्स बॉक्समध्ये सांगत राहा. धन्यवाद.